तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केला। मग हेच तर मी 2.5 वर्षापूर्वी सांगत होतो, जे माझं आणि अमित शहाचं ठरलं होतं की शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने पुढची 5 वर्ष 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यावा। तसं जर का झालं असतं तर आज 2.5 वर्ष झालेलीच आहेत। जे काय आज घडलं ते सन्मानाने झालं असतं। ही आत्ताची जोडगोळी असंच पद्धतीने कदाचित तिने 2.5 वर्ष पूर्ण केलं असतं आणि नाहीतर म्हणजे पहिल्या 2.5 वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता किंवा भाजपाचा झाला असता आणि आत्ताच्या पुढच्या 2.5 वर्षात पुन्हा परत जे काही याचा पहिला झाला असता जो दुसरा होता त्याचा झाला असता। मग त्यावेळेला नकार देऊन आता हे असं का केलं भारतीय जनता पक्षाने, हा एक माझ्याच प्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की असं का घडलं की शिवसेना तुमच्याशी अधिकृत सोबत होती, लोकसभेत तुमच्या बरोबर होतो, विधानसभेत आपण बरोबर होतो, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते हेच तर ठरलं होतं। मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं? जर तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता। हे आता सुद्धा ज्यांना जे काही भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छितात आणि जे गेले त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की 2.5 वर्षापूर्वी शब्द ज्यांनी मोडला आणि अशा पद्धतीने पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री, हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर या म्हणजे कदाचित आज पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल, कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे ते एका गोष्टीचं। माझ्यावरती राग आहे ना, माझ्यावरती राग काढा, माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, माझा राग मुंबईवरती काढू नका। आरेचा निर्णय त्यांनी जो बदलला त्याने मला खरंच दुःख झालेलं आहे। हा काही कोणाचा खासगी प्लॉट नाहीये, तिकडे कोणाही बिल्डरला आपण तो आंदण देत नाही आहोत। तिथे जे काही पर्यावरणासाठी आवश्यक असलेलं जंगल आणि वनराई होती जी एका रात्रीचा खेळ चालले, आता त्यांचं ब्रीदवाक्य आहे, एका रात्रीत झाडांची कत्तल झाली। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम त्या निर्णयाला स्टे दिला होता। स्टे दिल्यानंतर मुंबईच्या विकासाच्या आड मी येत होतो का? अजिबात नाही। मी त्याला कांजूर मार्गाचा पर्याय सुचवला। ठीक आहे, कदाचित त्यांना वाटत असेल त्यांचं बरोबर, मला वाटत असेल माझं बरोबर। माझं म्हणजे माझं नाही, मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे, पर्यावरणाच्या सोबत आहे। आणि जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेला ती गोष्ट टाळलेली बरं, असं माझं मत स्पष्ट आहे। आणि आजही माझं मत त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका। कांजूर मार्गाचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याच्यात कुठेही अहंगंड नाही, अहंकार नाही। मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून त्यांना विनंती करतोय की आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका, की जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल। आणि तिसरा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत असतात असं मानतो, त्याच्यात तुम्ही आलात, न्यायालय आलं, आणखीन काही काही 4 स्तंभ आले। या 4 स्तंभाने आता पुढे आलं पाहिजे लोकशाही वाचवायला, कारण लोकांचा आता लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे। आणि लोकशाही जर का कोसळली तर या स्तंभाला काय आधार किंवा स्तंभाला काही अर्थ राहणार नाही। मग ते न्यायदेवता आहे, तुम्ही आहात, आम्ही आहात, कोणी शासन प्रशासन जे काही लोकशाहीचे आहेत ते, हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे। मतदान कोणी कोणाला केलं हे गुप्त राहतं, पण निदान ज्याने मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे मी कोणाला मतदान केलं। त्याचीच जर का त्या मताची गुप्तपणाने वाटचाल अशी व्हायला लागली तर त्याचाही मतदाराचा सुद्धा लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, सुरुवात कोणी केली? आम्ही केली ना, आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं ना। तर अशा वेळेला शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मतदाराला आपण मत देऊन निवडून आलेल्या आपल्या प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे। म्हणजे आम्ही जर का त्यावेळेला चूक केली होती तर मतदारांनी आम्हाला सुद्धा बोलवण्याचा अधिकार त्यांना असायला पाहिजे होता। त्याचप्रमाणे आता हा वाया 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 म्हणजे आपलं इकडे टाकलेलं, आपण ज्या मतदारसंघात बसलेलो आहोत, हा आता शिवसेना भवन आहे म्हणजे माहीम मतदारसंघ, माहीमच्या मतदारांनी टाकलेलं मत हे वाया सुरत, वाया गुवाहाटी, वाया गोवा हे असं जर का फिरायला लागलं आणि त्या मतदारालाच कळलं नाही की आपलं मत कुठून कुठे फिरतंय,
आणि मी त्याच्याचपासून ते मत गुप्त व्हायला लागलं आणि गुप्त राहायला लागलं तर लोकशाही आहे कुठे आपल्या देशामध्ये. म्हणून मला असं वाटतं की आझादी का अमृत महोत्सव, मी मागे सुद्धा बोललो होतो की 75 वर्ष आपल्या देशाला झाली, लोकशाहीला झाली, पण 75 वर्षात लोकशाहीचे काय धिंडवडे निघालेले आहेत, हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे. आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च जो आपला मतदार असतो त्याचं मत, त्याचा बाजार हा जर अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते माझ्यासाठी नक्कीच देशाच्या दृष्टीने घातक आहे. पण एक गोष्ट नक्की की या गेल्या 8-10 दिवसामध्ये अक्षरशः मला जे काही मेसेज आले, मला इतरही सोशल मीडियावरनं जी माझ्याबद्दलची भावना मला कळली, मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेल की एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोक रडतात, तर ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. आणि मी माझ्यापर्यंत सांगेन की जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत त्या अश्रूशी कधीही माझ्याकडनं प्रतारणा होणार नाही, कधीही माझ्याकडनं गद्दारी होणार नाही. तुमचे हे जे आज अश्रू आहेत, ही अश्रू माझी मोठी ताकद आहे आणि या ताकदीसोबत मी कधीही हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येऊ सत्ता जाऊ, सत्ता येते सत्ता जाते, सत्ता परत येते, पण तुमच्यासारखं प्रेम हे क्वचित कोणाला लाभत असेल ते मला लाभलं. आणि ज्यांना परत एकदा मी सांगतो की अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदावरनं उतरून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा जो एक अट्टहास त्यांनी जो काही केला, हा जनतेला आवडेल न आवडेल हे जनतेने ठरवायचं आहे. कारण परत एकदा सांगतो, मागे मी बोललेलो आहे की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.